घरगुती गॅस संदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी। घरगुती गॅस सिलेंडरबाबत सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। मित्रांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर असतोच आणि तो काही जणांचा एका महिन्यातच गॅस सिलेंडर संपतो, तर काही जणांचा 2 महिन्यामध्ये गॅस सिलेंडर संपतो, तर काही जणांचा 3 ते 4 महिन्यातून गॅस सिलेंडर संपत असतो। परंतु आपल्या महाराष्ट्रामधील एका गरीब महिलेने गॅस सिलेंडरवर एक असा उपाय केलाय ज्यामुळे त्याचा गॅस सिलेंडर वर्षभर अजून संपलेला देखील नाही। या महिलेचा गॅस सिलेंडर पहिला 1-2 महिन्यामध्येच संपत होता, परंतु या महिलेने थोडं डोकं चालवून गॅस सिलेंडर भरून आल्या त्या ठिकाणी एक उपाय केला की तो वर्षभर आता गॅस सिलेंडर संपना झालाय। त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जर गॅस सिलेंडर असेल, तो खूप महाग असेल, तर लवकर देखील संपत असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये गॅस सिलेंडर खूप दिवस चालण्यासाठी म्हणजे जास्त दिवस टिकण्यासाठी एक छोटीशी टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आलेली आहे। ज्यामुळे तुम्ही गॅस सिलेंडर जर तुम्ही पूर्वी 1-2 महिन्यामध्ये गॅस तुमचा संपत असेल, तर तो आता वर्षभर संपणार नाही। कदाचित तुम्हाला हे ऐकून विश्वास पण बसत नसेल, परंतु महाराष्ट्रातील एका गरीब महिलेने हा उपाय केलेला आहे, ज्यामुळे 1 ते 2 महिन्यामध्ये न संपणारा गॅस देखील आता वर्षभर संपेना झालाय। या गरीब महिलेने आता या सर्व टिप्स या ठिकाणी सांगितल्या देखील आहेत। या टिप्स जर तुम्ही पाळल्या तर तुमचा गॅस सिलेंडर त्या ठिकाणी वर्षभर टिकणार आहे, तुमचा खर्च देखील एकदम निम्म्या ठिकाणी येणार आहे। मित्रांनो, आता डबल फायदा तुम्हाला या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी मित्रांनो आता काय करायचं आहे, सगळ्यात आधी या व्हिडिओमध्ये आपण गॅस सिलेंडर संपण्याची नेमकी त्याची कारणं काय आहेत, मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया। नंतर तुमचा गॅस सिलेंडर संपू नये यासाठी 1 ते 2 रुपयाची छोटी गोष्ट तुम्हाला दुकानातून त्या ठिकाणी बाजारातून आणायची आहे। अगदी 1-2 रुपयामध्येच तुम्हाला ती गोष्ट मिळते आणि 5 रुपये सुद्धा त्या वस्तूला लागणार नाहीत। अगदी 1 ते 2 रुपये तुम्हाला या गोष्टीसाठी आता खर्च लागणार आहे। आणि हा सगळा उपाय मित्रांनो तुम्ही घरी देखील करू शकता। हा व्हिडिओ तुम्ही गॅस सिलेंडरच्या जास्त दिवस चालवायला त्या ठिकाणी लगेच मदत करणार आहे। परंतु मित्रांनो, रिपेअरिंगवाले तुमच्या गॅसचा काही प्रॉब्लेम झाला तर ते रिपेअरिंगवाले तुमची जी काही जास्त पैसे घेऊन फसवणूक देखील करत असतात, ते देखील बंद होईल यासाठी व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स देखील या ठिकाणी सांगण्यात आले आहेत। जर तुमच्या घरामध्ये या ठिकाणी तुम्ही गॅस सिलेंडर वापरत असाल तर हा व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी नक्कीच आता फायदेशीर ठरणार आहे। त्यासाठी तुमचं महत्त्वाचे काम 2 मिनिटे बाजूला ठेवा आणि काळजीपूर्वक आता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। आता बघा, तुम्हाला व्यवस्थित तुमचा गॅस सिलेंडर वर्षभर कसा घालवायचा याबद्दल तुम्हाला हा उपाय ठिकाणी व्यवस्थित आता समजणार आहे। तर बघा, बऱ्याच वेळा आपल्या घरी आपल्याला असलेला गॅस सिलेंडर जास्तीत जास्त वापरला नाही, जर त्याचं काय होतं, त्याचा वापर जरी झाला नाही तर देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी गॅस लवकर संपत असतो। अगदी कमी काळात दिवसामध्ये त्या ठिकाणी संपलेला आपल्याला बघायला मिळतो। मग त्यावेळेस आपल्याला विचार पडत असतो की आपल्याला टेन्शन येते की अचानक कसं काय गॅस संपला, घरी कुठले पाहुणे पण नाही आले नव्हते, कुठला पदार्थ पण जास्त आपण बनवले नव्हते, तरी देखील आपला गॅस का संपला याचा मग आपण कारण काय हे पण आपण बघितलं पाहिजे। तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपण्यामागे भरपूर कारण आहेत मित्रांनो, पण त्यामागचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे तुमचा निष्काळजीपणा। आता तुम्हाला वाटले की आम्ही काय वेडे आहोत का, आम्ही गॅस कसा काय वापरू शकतो, आम्ही व्यवस्थित गॅस जपूनच वापरतो, पण तसं नाही मित्रांनो। तुमची एक निष्काळजीने तुमच्या हातून एक चूक घडत आहे, ते म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण गॅस सिलेंडर कंपनीला कॉल करून मागवतो, म्हणजेच आपला गॅस सिलेंडर संपला की आपण त्या गॅस कंपनीच्या ज्या पुस्तकावर जे मोबाईल नंबर आहे त्यावर आपण कॉल करून गॅस मागवतो, तर त्या ठिकाणी गॅस सिलेंडरची गाडी आल्यानंतर ज्यावेळेस आपण चेक करतो त्याची सील व्यवस्थित लावली आहे का हे पाहणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। आता कोणीसुद्धा ते चेक करत नाही, गॅस सिलेंडरची सील आहे तर ती व्यवस्थित आहे का हे तुम्ही अजिबात त्या ठिकाणी चेक करत नाही। कारण काय की बऱ्याच वेळा ही सील पूर्णपणे निघालेली सुद्धा असतं आणि आपलं त्या ठिकाणी लक्षसुद्धा नसतं आणि कंपनीच्या त्या गॅसच्या कंपनीच्या आदेशानुसार हे सील निघालेलं गॅस सिलेंडर तुम्ही घ्यायला नाही पाहिजे। तुम्ही तर नाही घेतलं तर तुम्हाला ते बदलून देतात। याचबरोबर तुमचं जे गॅसची टाकी लाल कलरची किंवा पिवळ्या कलरची त्यावर लिहिलेलं असतं, स्पष्ट असतं की गॅसचं वजन किती आहे, किती टाकीमध्ये भरलेला गॅसचं वजन सारखंच आहे का, दोन्ही हे तुम्ही पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। वजन चेक करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे, कारण कधी कधी काय होतं की आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या गॅसच्या टाकीचं वजन केलेलंच नाही, आपण त्यामुळेच आपली गंमत होत असते। कारण की आपल्या गॅसच्या कंपनीवर पूर्णपणे विश्वास असतो, पण कंपनीमध्ये देखील जे कामगार असतात बघा, कामगार काय करतात, ते तुमचे जे गॅस असतं ती काढून घेण्याचं काम करत असतात, मध्येच गाडी थांबवतात आणि अशा घटना पण आपण घडलेल्या देखील आपल्या समोर देखील आल्या आहेत। तुमचा जो गॅस आहे तर त्याचं सील काढून ते गॅस चोरण्याचा प्रयत्न करतात, किलो 2 किलो 3 किलो 1 किलो असा गॅस तुमचा काढून घेण्याचा ते प्रयत्न करत असतात। तुम्हाला कंपनीवर विश्वास असतो, परंतु जे कर्मचारी असतात त्या ठिकाणी ते चोरण्याचा प्रयत्न नक्की करत असतात। आता गॅस तुम्ही आणल्यानंतर ती निष्काळजीपणा अजिबात करायचं नाही, त्याचं सील आहे ते व्यवस्थित आहे का, वजन व्यवस्थित आहे का, गॅसवाल्याचा नंबर घ्यायचा जेणेकरून तो फसवणूक त्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी करणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आता गॅसचं सील पॅकिंग व्यवस्थित आहे का हे तुम्ही पहिल्यांदा चेक करायचं
आणि पहिलं काम तुम्हाला आता सांगितलं मित्रांनो, आता तुम्हाला पुढील 3 ते 4 कारणं सांगणार आहे जे तुमचं गॅस सिलेंडर लवकर संपू शकतात। यासाठी जर तुम्ही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लक्ष देऊन बघा। जर तुम्ही याचं पालन केलं तर तुमचा गॅस अगदी वर्षभर मित्रांनो टिकणार आहे। गॅसमध्ये तुम्हाला एक छोटंसं अगदी 2 रुपये देऊन बाजारातून आणून एक वस्तू सुद्धा विकत आणायची किंवा तुम्ही किराणा दुकानामध्ये सुद्धा ती वस्तू आणू शकता। ती तुम्हाला गॅस विशेष तुम्हाला त्यावरती काम करायचं आहे। 2 रुपये ते 3 रुपयामध्ये ती तुम्ही जर गॅस जी वस्तू आणणार आहे तर ती तुम्ही काम केलं तर तुमचा 2 महिने जाणारा गॅस अगदी वर्षभरापर्यंत देखील टिकणार आहे। तर ती काय करायचं आहे व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे, यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। आता बघा, काही गोष्टी आपल्या घरात गॅस सिलेंडर फिट केल्यानंतर या देखील आपण चुका घडवू शकतो। म्हणजे ज्यावेळेस तुमचा गॅस खरोखर कमी दिवसात संपतो, आता घरी गॅसची टाकी आणल्यानंतर ज्याला जो पाईप आहे जो पाईप जोडलेला असतो, प्रत्येक घरामध्ये गॅसला आणि शेगडीला मध्ये जो पाईप जोडलेला असतो तो पाईप असतो तो म्हणजे गॅस कनेक्शन असतं। ते शेगडीला देण्यासाठी एक विशिष्ट यंत्र असतं। तर त्या गॅसला पाईपला ज्यावेळी आपण गॅस जोडतो तर त्याला एक यंत्र असतं जे त्याला आपण रेग्युलेटर म्हणतो। आपण त्याला एक रेग्युलेटर देखील बऱ्याच घरामध्ये खराब झालेला असतो, ज्यामध्ये लिकेज सारखं गॅस होतं आणि बऱ्याच वेळा आपलं रेग्युलेटर बंद असताना देखील गॅस त्यामधून वाहत असतो आणि गॅसची गळती होत असते। आपल्याला काय माहीत नसतं। आता काय झालं, जनरल कारण गॅस लवकर संपल्याचं सगळ्यात मुख्य कारण काय असतं, गॅसची फ्लेम व्यवस्थित नसणं। म्हणजे फ्लेम म्हणजे काय, तर आता तुम्हाला दिसतोय तो निळा ज्योत, म्हणजे तो गॅस आपण चालू केल्यानंतर तो निळा वर जातो आणि तो व्यवस्थित नसणं म्हणजे गॅस तुम्ही किती वाढवा त्याची फ्लेम काही वेळेला वाढत नाही। म्हणजे तुम्ही नवीन शेगडी आणल्यानंतर जेवढी फ्लेम आहे त्या ठिकाणी गॅस चालू केल्यानंतर तेवढी ती त्या ठिकाणी राहत नाही, पुन्हा यामुळे ती कमी होते। आपण भाजी करण्यासाठी लागणारा वेळ वाढतो। म्हणजे भाजी करायला आपण घेतो ज्यावेळेस गॅस आपण मोठ्याने वाढवत असतो त्यावेळी त्याच्यातून जी फ्लेम येते, जो ज्योल येते त्याच्यामधून जाळ बाहेर येतो, त्या ठिकाणी तो व्यवस्थित वर येत नाही। तितका जास्त वेळ गॅस चालू ठेवावा लागतो। मग कशामुळे होतं, तर गॅसमध्ये त्या ठिकाणी फ्लेममध्ये त्या ठिकाणी कचरा अडकलेला असतो। शेगडीच्या विविध पार्टमध्ये कचरा त्या ठिकाणी अडकलेला असतो। आता हा कचरा काढण्यासाठी तुम्हाला मेकॅनिक बोलवण्याची गरज नाही, तुम्ही घरामध्ये देखील गॅस रिपेअरिंग करू शकता। आता गॅस रिपेअरिंगवाला बोलवण्याची अजिबात गरज नाही, तुम्हाला दुरुस्तवाल्या व्यक्ती बोलण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही। रिपेअरिंग ती ठिकाणी 2 रुपये खर्चामध्ये तुम्हाला तुमच्या घरी ती गोष्ट करू शकता, ज्यासाठी कदाचित तुम्हाला आधी 1000 रुपये सुद्धा रिपेअरिंगवाल्याला तुम्ही दिले असतील, मोजले असतील। आता गॅसची फ्लेम सुरळीत करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत की तुम्हाला काही तुमची गॅसची शेगडी आहे तर ती सगळ्यात आधी तुमचं रेग्युलेटर गॅस बंद करायचं आहे, त्यानंतर तुमची शेगडी घ्यायची आहे। आता शेगडीच्या वरती जो काही बर्नर कॅप आहे ज्याला जो जाळीदार कॅप असतो ती कॅपच्या ठिकाणी घ्यायची आणि ती कॅप व्यवस्थित बघायची, तिचे छिद्र आणि त्या छिद्रामध्ये कुठला कचरा अडकलाय का ते तुम्ही नक्की बघायचं आहे। तो कचरा जर अडकला असेल, पिनने किंवा तुमच्या घरातील सुईने त्या ठिकाणी टोचून होलमध्ये जे काही तुमचा कचरा अडकलाय तो पूर्णपणे व्यवस्थित बाहेर काढायचा आहे। कारण की ते होल जर ओपन नसतील तर तुम्हाला तिथून ज्वाला जे आहे तर ती गॅसची ज्वाला बाहेर निघणार नाही आणि गॅस बाहेर निघणार नाही, त्यामुळे जो फ्लो आहे तो फ्लो तुम्हाला कमी प्रमाणामध्ये आणि गॅस तो बाहेर येतोय, पण जी जाळ आहे जो आग आहे तो त्या ठिकाणी बाहेर येत नाही, त्यामुळे देखील तुमचा गॅस वाया जात असतो। मग ही सगळ्यात आधी जी काही तुम्हाला घाण आहे ती घाण व्यवस्थित तुम्हाला साफ करायची आहे। आता तुमच्याकडे जर केरोसिन किंवा पेट्रोल जर त्या ठिकाणी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बर्नर कॅप जो आहे तो जाळीदार तुम्हाला बर्नर कॅप तुम्ही त्या पेट्रोलमध्ये त्या ठिकाणी भिजू घालायचा। त्यानंतर त्यातल्या त्यात जो कचरा आहे तर तो पेट्रोलमध्ये भिजू घातल्यामुळे आपोआप कचरा लूज होऊन त्या ठिकाणी तो बाहेर येईल। व्यवस्थित पुसून त्यामध्ये धुवून तुम्हाला वाळू घालून त्या ठिकाणी परत एकदा बसवायचं आहे। नंतर बर्नर कॅपमध्ये कचरा साफ करण्याची अतिशय सोपी गोष्ट आली बघा। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी शेगडी आहे ती उलटी करायची। उलटी केल्यानंतर तिच्या पाठीमागे जे काही स्क्रू वगैरे आहेत ते खोलून घ्यायचे आहेत। त्यानंतर मग तुम्हाला नोझलमधलं गॅस निघत नसेल, म्हणजे आपल्या पाठीमागनं जर तुम्हाला वर येण्यासाठी जो गॅस आहे तो निघत नसेल 99% वेळा, जास्तीत जास्त वेळा काय होतं, छोट्याशा नोझलमधून कचरा अडकलेला असतो आणि त्यामधून नोझलमधून जे काय काम असतं की नोझलमधून गॅस येतो आणि जिथे ऑक्सिजन मिक्स होऊन जातो तो ऑक्सिजन आणि LPGचा गॅस दोन्ही बर्नरमध्ये असतात। तर काय होतं, या नोझलमध्ये छोटासा कचरा अडकला असतो आणि तुम्हाला काहीच माहीत नसतं। धुळेचा कण बी छोटासा अडकला तर गॅस तुम्हाला त्या ठिकाणी कमी येतो, त्यामुळे सगळीकडे पसरला जातो, तुमच्या गॅस त्या ठिकाणी नुकसान होऊ लागतं। त्यामुळे तुम्हाला काय करायचं बघा, सगळ्यात महत्त्वाचं हे सर्व कचरा आहे तो कचरा त्या ठिकाणी साफ करायचा आहे। या व्यतिरिक्त गॅस तुमचा जास्त दिवस चालण्यासाठी अजून एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे, ती म्हणजे तुमचा जो बर्नर आहे आणि ते बर्नरचं भांडं आहे यामधलं जे अंतर आहे, म्हणजे तुम्ही गॅस चालू केला आणि गॅसचं बरोबर तुम्ही पातेल त्या ठिकाणी अंतर आणि तुम्ही खालनं जे ज्वलंत अंतर आहे त्याचा अंतर जे आहे ते तुम्ही कमी करू शकता। त्याचं काय करायचं, त्या ठिकाणी गॅसवर तुम्ही पातेल ठेवता आणि त्याचं ते खालचं अंतर आहे तर ती लांब अंतर असतं, ते दूर असतं, त्यामुळे सुद्धा तुम्हाला गॅस वाढवावा लागतो। त्यामुळे सुद्धा तुमचा गॅस जे असेल
त्या ठिकाणी वाया जात असतो. आता बघा राहिला विषय, तुम्हाला काय करायचं, गॅस रिपेअरिंगवाला जो आहे तर तुम्हाला जास्त पहिलं पैसे त्या ठिकाणी देत बसायचं नाही. तुम्ही यूट्यूबवर बघून देखील, इकडे तिकडे बघून देखील घरातल्या घरात तुमचा जो गॅस आहे तो रिपेअर देखील करू शकता. तुम्हाला जी व्यवस्थित रिपेअरिंग करायचं आहे, जर तुम्हाला जास्त अनुभव नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या जवळच्या अनुभवी व्यक्तीकडून हे दुरुस्त करायचं आहे, कारण की ही खूप डेंजर काम असतं. यामुळे तुम्ही काळजी नक्की घ्यायची आहे. अशाच प्रकारच्या सोप्या टिप्स बनायला आपल्या संभाजी अर्जुन तुराय जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.